एकदा मस्त पैकी घेतले नान आणि पाणी मारायला आता मस्त. फायनली पोचलो आता इकडे घेतले पिंटून मस्त पैकी फोकस वगैरे लावायला टेबल वगैरे भोंगा पण आणले गाणी लावायला आपल्याला. तर काहीच फायनली शाल वगैरे घेतल्या. आता शाल तुम्हाला रात्रीच दाखवेन. आता हार बाकी आहे तर हार घ्यायचा आहे, दाखवतो तुम्हाला. या आता हारवाल्याच्या इकडे चालू मस्त आणि आता हार घेतो. मैं किसी शो स्टॉपर से कम नहीं, तो बस देखो नहीं गूगल सर्च पे ढूंढो. प्रथा चालू आहे त्याच पद्धतीने इथे प्रथा चालू आहे. तर कृपया संजय आनंद यांनी याला विनंती करतो दोन्ही जोराने यायचं. मी पोलीस पाटलांना विनंती करतो की आपण शाळ आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. या सायटीने झाला जहाज चालतं तुमचं जहाज आवडला लक्षात ठेव. अरे असं नाही वाटे गाडीने बसले ती जहाजान बसलेस तू. नामदेव म्हात्रे सातेगाव आम्ही नाव द्या आता नाव द्या तुम्ही. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेरची खून संजीरावांनी नाव घेते म्हात्रे. धन्यवाद. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. चप्पल काढू नाही एक फेरी मारू. आता वाप एवढी लागतं डेंजर एकदम. चला लांबून एक फेरी मारू. त्यांना हिशोबाच्या नादाने काहीच झालं ना. नारळ काढला आणि आगीमधून आता खायला बसल्यान सगळे जण. कसं लागतं नारळ मस्त आणि हॅलो काही जण चालू आहे यूट्यूब चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत आहे. आता चाललो आहे मी होलीवर मस्तपैकी. तिथे घेतले साफसफाई करायला दाखवतो तुम्हाला. माऊली आले इकडे नाही माऊली गेलतात दूध आणायचं. दूधच ना. हा दूध पनीर. तर चला उद्या बघूया होली खेळूया न खेळू माहीत नाही. आज तुम्हाला आमच्या गावात कशी होली साजरी होते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. आमच्या गावात सोंग वगैरे काही निघत नाही त्याच्यामुळे नाही तर मग 4-5 दिवस खूप मजा करायला भेटलीच ती. बघूया आता पुढच्या वर्षी ट्राय करण्याचा प्रयत्न चालला आहे. सर्व कुटुंबांचे मिळून एक सोंग झालं सक्सेस तर चांगली गोष्ट आहे. तुम्हालाही बघायला मजा येईल. आणि प्रत्येक गावामध्ये असे सेलिब्रेशन होतात सोंग म्हणजे होलीचे सोंग लग्न वगैरे असतं त्याच्यामध्ये ते सगळंच सोंग असतं. पण आता जाऊ आपण वेशी आपल्या वडाच्या झाडाच्या इथे आणि वेशी मंदिराच्या इथे तिथं आपली होली साजरी होते. तिथं चालू आता तयारी चालू आहे ती दाखवतो तुम्हाला. जस्ट पोचलोय मस्तपैकी आणि सर्व मंडळी जमलेले बघू शकता इकडे. आणि इकडे JCB लावून आता साफ करायला घेतलं. मेन रोडलाच आहे आमचं होलीचा ठिकाण. बघूया होतं की ना. थोडासा आता इथे कपची मारायला सांगितले. मस्तपैकी घेतले नान आणि पाणी मारायला आता मस्त. फायनली पोचलं नाक्यावर पाणी वगैरे मारून. आता बॅनरवाल्याच्या इकडे झालं आहे. जे आपले जावे होते मागच्या वर्षी त्यांचे फोटो वगैरे टाकून बॅनर बनवायचं. बॅनरवाला पण आता झाले. मगापासून 2 वेळा येऊन गेलो पण काय करू तो डोंबिवलीला गेलेला काय हाणाला त्याच्यासाठी. चला पटापट बनवून घेऊ. जस्ट पोचलं मस्त घरामध्ये आणि घामटा निघले. आता पहिला फ्रेश वगैरे होतो ना जेवून घेतो. आता क्वालिटी पण डाऊन झाली असेल जरा मागले मोबाईल त्याच्यामुळे. तर चला भेटतो थोड्या वेळाने. तर काहीच फायनली वाजले 4. आता चाललो होलीवर पटापट जातो म्हणजे कोण आलं नाही. आता जस्ट मी निघालो आहे. आता तुमच्यासोबत बोलता खाली उतरतो आणि पहिला शरदनानाला फोन लावतो. तो सुद्धा खरवली देवीवर गेला आहे. तिकडे पण काहीतरी बोरिंग मारायला घेतलं आहे. ती बोरिंग मारून झाली पण असेल तर त्यांनाच कॉल करतो. तोपर्यंत 4 वाजेपर्यंत सर्वच जण येणार होते. निघले सुद्धा असते. तर चला तर डायरेक्ट तिथंच भेटू म्हणजे तोपर्यंत कॉल लावतो त्याने. पताका वगैरे बांधायच्या सगळ्या गोष्टी काही करायच्या आहे. तर बघू किती जण येतात त्याच्यावर डिपेंड आहे. फायनली पोचलो आता इकडे घेतलं पिंटून मस्तपैकी
फोकस वगैरे लावायला टेबल वगैरे भोगा पण आणले गाणी लावायला आपल्याला. आता लावतो इथं. याची नेहमीची जागा झाली ही, आणि कनेक्शन इथूनच आपल्याला DP मधून द्यायचं. तर बघू अजून कोण आलं ना तर इकडे केलं गाड्या जाऊन जाऊन चिक्कल वाट लागले पुन्हा. आता कोण येईल त्यावर डिपेंड. मीच पहिला आलं. एक बघू शकता मस्तपैकी होली आणली म्हणजे जांभूल आणि आंबा. तर काहीच फायनली शाल वगैरे घेतल्या. आता शाल तुम्हाला रात्रीच दाखवेन. आता हार बाकी आहे तर हार घ्यायचा आहे, दाखवतो तुम्हाला. या हारवाल्याच्या इकडे चाललं मस्त आणि आता हार घेतो. काहीच बघू शकता ही पोरं होली घेऊन आले आज. भूत तयार झालं. भूत भूत तोंड होतं. आणि तुषार भाई घेते इथं पिझ्झा. हे पिझ्झा खायसाठी आणले. आल्या सामान घ्यायला एवढं हार वगैरे घेतले होलीसाठी. पिझ्झा खायला आले. तर बघू शकता मस्तपैकी पताका लावायला घेतलाय. शरणांना बोलतं पेन आणि वही कुठे तिकडेच ठेवलेली मी. आणि इकडे तेजस. निघालो घरी जायला मस्तपैकी. डेंजर सीन झाला एकदम. धूल वगैरे सगळं हे करू. आता जातो मस्तपैकी फ्रेश वगैरे होतो आणि मग पुन्हा तिकडे शर्ट वगैरे चेंज करून जातो. अजून काही पूजा वगैरे झाली नाही. पूजा किती लवकर व्हायला पाहिजे ते आज लेट झाले. तर जाऊ तोपर्यंत पूजा बसायला पण येतील ते पण तुम्हाला दाखवतो. हेच फायनली रेडी वगैरे झालो आणि नुसत्या फोनवर फोन करतात हे घेऊन ये ते घेऊन ये. शर्ट वगैरे चेंज केला. जाऊ पटकन तिथं. नारळ घ्यायचं अजून. नारळ विसरलो मग अशी तिथं घेऊन जायचं दुकानामध्ये गेलं. नारळ अंडा वगैरे सगळं काही घेतले. तुला फक्त बर्फवाला पाहिजे. बर्फवाला येईल समजा. बर्फवाल्याला सांगितले तर तू घेऊन ये. तर चला डायरेक्ट आता तो होलीजवळच भेटतो. हेच बघू शकता आता मंडळी वाढायला लागली हळूहळू. पूजा लेट झाली म्हणून त्याच्यामुळे. बघू शकता आत्या सुद्धा आल्या आता. काय बोलणार आहेस? कसं वाटतं माझा ब्लॉग तुला? आता तू होलीच्या पाया पडली का? कधी पडली? काय पण फसू नको. खोटी बोलतो नाही. हा खोटी बोलतो ही. खोटी बोलतो ही. व्हिडिओ करायसाठी काय डेंजर. बघू शकता आमच्या गावातील युवा उद्योजक अजय आलिमकर यांचं आता आमच्या होलीच्या इथं स्वागत झालेलं आहे. ते आता इथं आम्हाला 5,000 रुपयाची पावती पाडणार आहेत. असत्य सत्य नाही. नवरा कुठं? नवरा हरवला वाटतं.
पिझ्झा खायला बरोबर माझं काम टाकून पिझ्झा खायला थांबवला त्याने. अरे आता मला आलता मेसेज. काहीतरी नवीन भेटलं ना असा कंटेंट. हे कितना है? हे कितना है? 4 है 4. जावे हे गावात येणार आहेत तर त्यांना विनंती असेल, आमच्या परंपरेची तुम्हाला पद्धत सांगत आहे. आपण इथे आल्या त्याबद्दल तुमचं मनापूर्वक धन्यवाद. आपण इथे आल्यानंतर आपल्या नाव सांगायचं आणि आपण या गावाचे कोणाचे जावई आहेत त्यांचं नाव सांगायचं. त्याच्यानंतर आपण एक उखाणा किंवा नाव घ्यायचंय जोड्याने. माईकच दे ना लवकर सर्च कर म्हणजे समजाल. आणि आपण शिरामधून कोणाचे जावई आहेत त्यांचं नाव सांगायचंय आणि आपण एक उखाण्या पद्धतीने आपण एक नाव घ्यायचं. तुमचं नाव आणि तुमचं सासऱ्याने बोलायचं नाही, जावईच बोलणार आहे. नाव सांगा. उभे राहा म्हणजे तुम्ही दिसणार गावाला कसं माहित पडेल अन्न का जावं येतो. शुभम पाटील आले आणि अनिल आलिमकर यांचा गाव आहे. ओके. एक उकाना घ्या. म्हणजे तर यांची बी ओळख क्रिएट करतो. मी आकाश वसंत म्हात्रे, राहणार देवीचा वाडा डोंबिवली वेस्ट आणि मी कैलासवस्ती मधुकर नारायण भोईर यांचा जाऊ. जर आपण दोन जोडप्यांचं एक सत्कार करायचं, शाल आणि श्रीफळ देऊन आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे आणि त्यांनी त्यांचा स्वीकार करायचा. मी पोलिसांना देखील विनंती करतो की आपलं सहकार्य चांगलं आहे, नेहमीप्रमाणे होत आहे आणि आपण सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे देखील मनपूर्वक धन्यवाद. नारायण देतो दादा. ओके. आता तिला नको, आता तिला राजेंद्रची बोलू. आता तुमच्या दोघांचं- हा मग राहू दे तुमच्या दोघांचा फोटो घेत असतो. या. दुसरा वेळ यायचं पुढे या विनोद.
आकाश वसंत म्हात्रे देवीचा पाडा मधुकर भोईर यांचे जावे येते. आपण आलात आपल्या गावाच्या तर्फे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो इकडे बघा. बघा बसून घ्या. हो या ना आता तुम्ही काय थांबले सर्वच या. गाड्यांनी 2-5 मिनिटं बसायचं. एक पोलीस पथकाचा 2 मिनिटाचा मार्गदर्शन होईल. त्याच्यानंतर आपण जेवायला जाऊ शकता. हा या या. तर त्याबद्दल त्यांनी 2 शब्द आपल्याला सांगायचे. चेंजेस करता येतात तसे आम्ही करतो. कारण प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी येतं आणि त्या नवीन नवीन रूपाने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. याच्या आधी आम्ही बॅनर लावत नव्हतो, पण जावयांचा सत्कार हे पूर्वीपासूनच होत आलेला, म्हणजे आमच्या अगोदरची पिढी पण करत होती, तेव्हापासून करतो आणि ती परंपरा आम्ही चालू ठेवली. तर आमची गावची कन्या तुम्हाला दिली आणि तुमच्या घरचं आणि तुमचं संसार सुखाने आणि समृद्धीने चालवावं यासाठी आमच्या गावची कन्या सुकन्या दिलेली असते. आणि तुम्ही आज येऊन इथे याच्यामध्ये तुमचं दुःख आणि तुमचा जो काही राग दारिद्र्य जो असेल तो आमच्या गावच्या अग्नीमध्ये तुम्ही दहन करायचा आहे आणि आमच्या भाग्यशाली महिलेला घेऊन तुमचा संसार सुखाने आणि तुमची जिंदगीची वाटचाल ही सुखाने करावी अशी आमच्या गावाची रीत आणि परंपरा आहे. इथे थांबतो. धन्यवाद. ग्रामस्थ मंडळ ही एक गाव एक होळी. आपल्या गावात नेहमीप्रमाणे येणारे नवीन जोडपे म्हणजे गेल्या वर्षी लग्न झालेले जे आमच्या गावातून कन्या जातात त्यांच्या गावांना निमंत्रण केलं जातं. आणि जसं आम्ही नेहमीप्रमाणे म्हणजे पूर्वजांपासून ही प्रथा इथे चालू आहे आणि ती प्रथा आधी देखील आहे की नवीन जावं आल्यानंतर आम्ही होलीवर त्यांना बोलवतो आणि होलीवर बोलवल्यानंतर त्यांनी आपलं नाव गावात आणि गावात शिरगावाने कोणाचे नाव आहे ते सांगायचं आहे आणि एक उखाणा किंवा नाव घ्यायचं दोघांनी. आणि त्याच्यानंतर माझं नाव सुहास कांडेगाव यांचा गाव आहे. यस. आपल्या इथे 2 नवीन विवाहित मुली येऊन गेल्या, त्यांचे देखील इथे जोडपे येऊन गेले. आता पुन्हा 2 आलेले आहेत. मी आता पुढच्या गावांना विनंती करतो आपली ओळख सांगायची. तुमचं नाव, गावाचं नाव आणि तुम्ही कोणाचे जावं. हॅलो, माझं नाव नितीन यशवंत मुकादम. मी कोरगावचा आहे. मी पांडव मावशी यांची जावई आहे. धन्यवाद. संजय आनंद यांची गावाला विनंती करतो दोन्ही जोराने यायचं. मी पोलीस पाटलांना विनंती करतो की आपण शाल आणि श्रीफळ देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. या सगळं संतोष भाई पोलीस पाटील यांना मी विनंती करतो की ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील म्हणून आपण आपल्या गावातील कन्या आहेत ते दंडोबन गेले आहेत त्यांच्या पतीचा एक सत्कार करायचा. एक फोटो आपल्याला अशासाठी पाहिजे की गेल्या वर्षी जे जावं आले त्यांचे या. धन्यवाद. मी पुढच्या वर्षाला विनंती करतोय पंकज मोर्चे यांच्या जावयांना की आपण देखील येथे यायचं, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. मी संतोष पोलीस पाटलांना विनंती करतो की आपण याही लोकांचं शाळा आणि श्रीफळ देऊन सत्कार करायचा. प्रथा चालू आहे त्याच पद्धतीने इथे ही प्रथा चालू आहे. तर कृपया 12 वाजता इथे होळी लागणार आहे. 11:30 आम्ही
तो हवन रसाला घेणार आहे आणि 12 वाजता आम्ही तिथं आपण इथे यायचं. 2 मिनिटं बसायचं आपण. होय, हे जरी तुमच्या सासऱ्यांचे असले तरी आमच्या गावचे जावई म्हणून त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे. तर आम्ही प्रत्येक वर्षी आणि आताच नाही तर जुनी परंपरा ही का आमच्या गावामध्ये जावयांचा पहिल्या होळीला मान सन्मान केला जातो. कारण आमच्या गावची कन्या ही तुम्ही घेऊन गेलेली आहे आणि आमच्या गावची कन्या तुमचा संसार सुखाने करेल अशी आम्ही आशा ठेवतो. बघा, आणि आजच्या दिवशी आपण आमच्या गावात येऊन आपल्या या आमच्या गावच्या पवित्र होळीमध्ये, होळीच्या अग्नीमध्ये आपलं दारिद्र्य, दुःख आणि आलस जे काय असेल त्याचं दहन आमच्या गावाच्या होळीमध्ये करायचं आहे आणि आमची गावची सुकन्या घेऊन आपल्या आयुष्याची सुखाची वाटचाल ही सुखरूप करावी याच्या तुम्हाला होळीच्या शुभकामना. धन्यवाद. सनी नामदेव म्हात्रे, सातेगाव. आम्ही श्रावण रात्री नाव द्या आता नाव द्या तुम्ही. आतापर्यंत कोणी नाव घेतलं नाही तर बघूया. जर झालं तर एक नाव नक्की घ्या. माझी आपल्याला विनंती आहे. पायल, माझी इच्छा आहे नाव तुम्ही लगेच लगीन नाही परत नाव द्यायला लागेल. आताच आहे बहिणीच तो आहे. तुला पण द्यायला लागेल दया. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेरची सून सनीरावांनी नाव घेते म्हात्रे घराण्याची सून. धन्यवाद. पहिली अशी तू आहेस का तिने नाव घेतलंस. गेल्या सत्तेवर पोलीस पाटील यांना मी विनंती करतो की ग्रामस्थांच्या वतीने आपण आपला सन्मान करायचा आहे. इकडे बघा समोर, जा जवळ जा अजून. ओके. हात पकडून ठेव म्हणजे हवेन उडणार ना. 2 मिनिटं बसायचंय. तर मी संतोष होईल ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की त्यांचा मान सन्मान करायचा आहे. शाळ आणि श्रीपंत त्यांचा सन्मान करायचा ग्रामस्थांच्या वतीने. बघू शकता मस्तपैकी धीरजने आता पेंडा घेऊन आले. आपल्याला पेंड्याची खास गरज होती आणि यांच्याकडे कसा गोठा आहे ना, म्हशी वगैरे आहेत, बैल वगैरे खूप आहेत, तर त्याच्यासाठी आपण आणलेला आहे पेंडा. धन्यवाद धीरज सुद्धा, आपल्याला पेंड्याची कमी भासू दिली नाही त्याबद्दल. फायनली आता आम्ही चालू आहे तुषारच्या घरी. उंबराच्या लाकूड आणि बघ कसं शेट लोक बसल्या दोघं गाडी. आमच्या गावातील प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व अक्षय हलीमकर. आणि आता बोलू तुझं नाव का नको सांग. हात काढ हात काढ पहिला. हरदास भोये हे असे पार्टनर आहेत ना दोघं, उद्योगपती आहेत दोघं. सायटीनं झाला जहाज चालतं तुमचं, जहाज आवडला लक्षात ठेव. आता असं नाही वाटे गाडीन बसले ती जहाजान बसलेस तू. चला बघू शकता शुभमने आणलेले, मला वाटलं रसगुल्ले ते. होलीला देते ते ना, मला वाटलं होलीला देऊन आले. दे ना तू, दे ना होलीला दिले ना तुम्ही. फायनली घेतले आता मस्त होलीला लाकडं लावायला. हे बघ किती मोठा होंडा आणलेला आहे, बघू शकता तुम्ही समोरच. उचलताना वाट लागणार आहे पूर्ण, धक्का मारून मारून घेऊन आले मगाचपासून. याला इकडं आणायचा तेव्हा आदर्श वगैरे सर्व जे काय आहे ना खाद्य जमा करून इथं आणतोय. बघू शकता आता लाकडं लावायला घेतलेली आहेत आणि थोड्या वेळेला आरती सुद्धा होईल, ती तुम्हाला दाखवायचा प्रयत्न नक्की करेल. गावचे पोलीस पाटील डायरेक्शन देतात सर्वांना. अरे मोठा पेटू दे, मोठा रचू दे. त्याने तसं ठेवलंय, नारळ पेटला का तो खाली पडेल. कृपया होळी संपल्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर होळीला अग्नी देण्यात येईल, त्याची सर्वांनी नोंद घ्यायची.
पॅड करून ढकलत कारण की आहेच तेवढा मोठा, उचलायला वाट लागणार. ए लावा रे, हात लावा रे, हात लावा, हात लाव रे भावेश. ए धीरज हात लाव रे, उचला रे, उचला, सर्वांनी मदत करा. बॉटलच्या खाली पाय गेला. ए उचल रे सागर, हात लाव रे. वरती उभं करायला लागतो. काहीच बघू शकता, मस्तपैकी लाकडं लावायला घेतलेत. अर्धे तर लावले, एवढा मोठा आहे ना, उचलताना वाट लागली पूर्ण. आणि जो लांब आहे ना वरचावाला, तो तर एवढा मोठा आहे का त्याला उचलायला ते कसं उचलून आणलं तुम्ही बघू शकता. आता पोरं लावतात बारीक बारीक, आदर्श, मंथन आणि चला आणा पटापट आणा लाकडं. वेळ निघून जात आहे. जरा जरा पेंडावर टाकायला पाहिजे अंकल. आता नानासांनी शेणी सुद्धा लावायला घेतलंय. गाणं लावलेलं म्हणून जास्त मगासपासून काही बोलायला नाही भेटला. आता लावतायत आणि नंतर मग आंब्याचा जो आहे ना तो इकडे आणून उचलून ठेवतोय. आता प्रत्येक गावामध्ये परंपरा वेगवेगळी आहे. तिकडे आदर्शही घेतलं मस्तपैकी पेंडा. वरती ठेव ना नारळ असेल तर आणा एक्स्ट्रा. कशी दाढी केलेली, नवीन नवरा आणि शिल्लाचा नवीन नवरा जावय त्यांना बोलवलं नाही. ए पूर्ण खोलून आता खोलला राज खोलला तुझा. परत नंतर कोण जाईल. आवडी मोठी शेंगल आणले. दिलीप भाऊ गंगाजल आणले आपण. नंतर फेकावरती. हा फेका स्वाहा सगळे बोल. स्वाहा अंकल येऊ पुरी या जरासा टाका ना. मी चटणी बनवला. माचीस घेऊन माचीस. तर बघू शकता गावच्या पोलीस पाटील यांच्या हस्ते आपल्या होली मातेचे पूजन चालू आहे. म्हणजे अग्नी देण्याचे. आता त्याच्या पुढे आरती होईल, ती पण तुम्हाला बघायला भेटेल. तुझे रंग काढून ठेव. हे बरोबर कशी पोरली रे ही पोर. हे तू घिचं एकाला ठेवले खाली काहीच बघू शकता गावचे पोलीस पाटील. मिठाई काय नाही केली. मिठाई नाही ना. 2 मिनिटं है ना मिठाई. त्याचं तांदूळ टाक अक्षता म्हणून. अगरबत्ती ओल पाहिजे, नंतर कापून पेटव. गंगाजल बी सोड. आज महिन्यात पेशवाय नमा नारायण मग माझं नाव गोविंद नमा. पाणी प्यायचं 3 तास.
केशवाय नमः नारायण नमः माधवाय नमः गोविंद नमः हात धू अगरबत्ती लाव. जयची पिशवी परशांची पिशवी आहे तिथं जयची ध्यान माची सर ते पाणी सोड अन्नाला पाणी सोड. प्राणाय सोम अपानाय सोम व्यानाय सोम उदानाय सोम समानाय सोम प्रमाणाय स्वाहा. अगरबत्ती लाव. अगरबत्ती लाव मग सगळं लावून प्रदक्षिणा घाले. आता कापूर लाव पहिला अग्नी जेवताना. शुभम करुण कल्याण मारुगन धन संपदम शत्रुबुद्धी विनाशम दीप ज्योती नमस्तुते. दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती हत्मे पापम दीप ज्योती नमो नमोस्तुते. कालिंग टांगण ओलीने चारण लगेच कालिंग कापूर भेटू ना. कापूर भेटू मग सगळं भेटेल. फेरी मारू अरे कापूर भेटू अगरबत्ती भेटू ना. मारू आधी घालिंग टांगण करतील ना. आरती घेतात ना. हो मग तेव्हाच घालिंग टांगण घ्यायचं ना लगेच टाकायचं. सर्वांगी सुंदर उदिसे नूराची कंठी शोभे माला मुक्ता बालाची. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्नाकर तिपराती गौरी कुमरा चंदनाची उठी कुंकुम केशरा. हिरे जनित बोट शोभा शोभरा झुंझुन दिनो पैरे जनी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर मणिवर वंदना. सरसोंड वक्र सोंड त्रिनयना. सहस्रमाचा वरपाहे दुर्गा संकटी पावावे निर्वाणी रक्षावे दुर्बल वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माला श्रावण मात्रे माला कामना पूर्ती. जय देव नवलाची नेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी माला. तुझ्या जन्मी मरवाए तुझोला. जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा. आरती ओ वालू भावती ओ वालू दुर्गापूर गौरा. जय देव कर्पूर गौरा भोला नैनी विशाळा. आदंगी पार्वती सुमनाच्या माळा. विद्रवे लिंगण आनंद पूजन भवे वालिन मने नमः. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सत्यम सकल परस्मै नारायण श्री समर्पयामि. आश्वं केशवं श्रीराम नारायणं गोपिका वल्लभं जानकी नायकं प्रभु रामचन्द्रं. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. होलिका माते की. राधे माते की. करुणेरी माते की. माँ कालेश्वर भगवान की. माते की जय. त्याला एक केला पाहिजे ना. अरे पाणी सोड.
तर काहीच बघू शकता सर्वजण आता होलीला मस्तपैकी फेऱ्या मारतात. आगनी तर लावून झालेली आहे आमच्या गावचे पोलीस पाटील यांनी. तर बघू शकता पाच 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 मार, पाच पुऱ्या करता, पाच पुऱ्या करता, दादा पाच पुऱ्या करता तू. तर चला, तर 5 फेऱ्या कंप्लीट करतील सर्वजण. मी एकच फेरी मारणार आहो, पण ती पण शेवटी सर्वजण गेल्यावर. सर्वजण गेले, आम्हीच मोजकीच मंडळी बघा इथं थांबलेली आहे. एवढी जण येतात आणि आग बघा कशी लागली, एकदम डेंजर आहे. वाफ एवढं लागतं ना, डेंजर एकदम. आता एवढ्या लांब उभं आहे, किती लांब उभं आहे बघा तो तुम्हाला, इथून ते तिथपर्यंत तरी 10-15 फूट लांब आहे. एवढी वाफ मारतो. गाडीवर फेऱ्या मारता का गोल गोल? हा, वाफ लागतो म्हणून काहीतरी अँटिक पीस आहे. गाडीवर नाही तर असा आला, तिकडून जाणार होते म्हणून नानाचा ते तिकडे गेला. चला तर आपण एक फेरी मारून घेऊ. मग अशी काही फेरी मारायला नाही भेटली, पहिले चप्पल काढू नाही एक फेरी मारू. आता वाफ एवढी लागतं डेंजर एकदम. तर चला लांबून लांबून एक फेरी मारू. त्यांना हिशोबाच्या नादाने काहीच झालं ना, डेंजर सीन झाला असा. आता या साईडला वाफ कमी लागते, त्या बाजूला वाफ डेंजर लागतं. होऊ शकता कवी नारळ काढतं. बघ मी डेअरिंग केली. नको नको, गरम गरम होतो आता. यो 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 बरोबर बघ, यो बरोबर आहे कवी. अजून तो तर काहीच बघू शकता, हे मस्त कलर विलर घेऊन आले. कोणला मागवायचा विचार? सुरुवात तुमच्या पप्पापासूनच करे बघ इथं उभा. साडी वाटतंय हा मुतला विकला ना भरोसा ना आताच्या पोरांना, बिलकुल भरोसा ना. बाय आणि मुतून आणल्या ताईले बरं काही पण बघू नाही झाडू असेल तुझा, झाडू पावडा पोचला त्याचा त्याचा. दारू नारळ काढला आणि आगीमधून आता खायला बसल्या सगळे. कसं लागतं नारळ? मस्त. आणि पाणी गरम होता लास्टला. तर नाना आता आले, 1:15 होत आलं आणि तो नाना मारणार 108 फेऱ्या ना. किती झाल्या तुझ्या? 108 मारशील तू? 4 वाजेपर्यंत मारशील फेऱ्या? 108 पुरे करशील? जास्त होते. तर चला सर्वजण निघाली. तिकडे पिंटू नाना पण मंडपचं सामान जे काय स्पीकर वगैरे आणले ते भरतोय. धीरज सुद्धा. चला आपण पण जाऊ. मी सुद्धा एक फेरी मारली. आज काही जास्त काही बोलायला नाही भेटलं तुमच्याशी. तर बघू आता, उद्या तर आपल्याला बाहेर ना निघायचा. ठीक आहे, ते म्हणजे ज्यांना जसा वेळ भेटतं तसं ते येतात दर्शन करायला होली मातेचा. तर चला बघूया. धीरज पण इकडून निघाला, मी राहिलो एकटाच. जी मेन माणसं होती सगळी गेली ना, मीच एकटा आल्या. भोंग्याची स्पीकर, सॉरी भोंगाची मशीन आहे. खुर्च्या वगैरे टेबल वगैरे सगळा स्पीकर टाकलेला आहे. अजून एक स्पीकर आणायचा तो. पण यावर्षी असा बॅनर लावलेला आहे. आता याच्या पुढे जावयांचे आणि कोणाचं जावं आहे त्याचं पण नाव येईल. ही संकल्पना म्हणजे मी सांगितलेली. अजून काहीतरी इम्प्रूव्हमेंट करणार आणि अशा जाम काही होणार आहे 2026 होलीसाठी. तर बघू जसा होईल तसा करण्याचा प्रयत्न करू. आता इथून निघू घरी जायला. चला सांगतो काय काय होणार आहे ते. तर सोंग वगैरे ठेवल्यात. संगीत खुर्चीचा कार्यक्रम असेल, म्हणजे पूर्वी पण व्हायचे पण काही कारणास्तव बंद केले. 20-25 वर्ष जास्त झाली त्याच्यामुळे. तर आता पुन्हा चालू करायचा आमचा प्रयत्न चालला आहे सर्व तरुण पोरांचा. तर झाला ना तर तुम्हाला दाखवेल नक्की. आता जे पण आम्ही काही गोष्टी नवीन आणतात ना ते हल्ली चालू होते होणे. सर्वांची अशी इच्छा आहे तर लवकर व्हावं. आणि हे कुठं चाललं? कुठं चाललं रा? फिरायला झालं. रात्रीचे 1:30 वाजायला आला होता. तर चला आता घरी जाऊ आणि जे सामान वगैरे आहे ते ठेवू. चला तर घ्यायचं. आता पोचले घराच्या खाली. आता जे काही हाणले लाडू बिडू तर ती कोणाला तरी सकाळी द्यायला लागतील. पण सकाळी मी उद्या बाहेरच नाही निघणार. प्रश्न जाणार ना, कोणाला तरी पाठवीन मी, बाबा घेऊन जा. कारण ना
ते लाडू आम्ही तिथले काढले आणि मस्त पिशवी वगैरे पॅक करून ठेवले. तर सकाळी जे कोणी भेटतील गरीब लोक आपल्याला त्यांना द्यायचा आपण प्रयत्न करणार. आणि बघू आमच्या घरात तर पापड्याच बनवले, दुसरं काय ना. तर आमच्या घरात झाले म्हणजे मम्मीची काकी वारले त्यामुळे आम्ही काही जास्त हे बनवलंच नाही. पापड्या गेले ते पण घरातच आम्ही खाल्या, होलीजवळच पण नाही गेलो. तर चला जाऊ मस्तपैकी. आणि आजचा होलीचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.